आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 9 जुलाई 2024 को धुले जिला अधिकारी कार्यालय के सामने कॉरिडोर समिति का आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गठ की तरफ से श्री रंजीत राजे भोसले के नेतृत्व में किया गया। इस आंदोलन में सैकड़ों कार्यकर्ताओं ने हिस्सा लिया और सामाजिक संगठनों ने भी पाठिंबा दिया। इस आंदोलन में मांग की गई है कि जिस तरह मुंबई, औरंगाबाद, जालना, जलगांव जैसे शहरों में एमआईडीसी में बड़ी संख्या में कारखाने हैं, उसी तरह धुले शहर में भी एमआईडीसी में कारखाने आने चाहिए। राजे फक्त आता असं करावं द्या। सगळे दिसत आहे आम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प गेल्या 10 वर्षापासून मंजूर आहे। तर त्या प्रकल्पाला चालना मिळावी, प्रकल्पाचं काम लवकर सुरू व्हावं आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा या संदर्भामध्ये आमची कॉरिडॉर विकास समिती आज या ठिकाणी धरणे आंदोलन करते। 10 वर्षापासून प्रकल्प मंजूर आहे। महाराष्ट्र शासनाच्या उच्चाधिकार समितीने त्याला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली। पाणी आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा ठराव झालाय। भूसंपादनचं जिल्हाभराचं सर्वेक्षण होऊन त्या पद्धतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय। फक्त शेवटची या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया या ठिकाणी प्रलंबित आहे। म्हणून आमची जी समिती आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकास समिती आज या ठिकाणी धरणे आंदोलन करते। आमची मागणी आहे की प्रकल्पाला चालना देण्यात यावी, भूसंपादन लवकर करण्यात यावं। जर राज्य सरकारने या ठिकाणी लवकर निर्णय घेतला नाही तर धुळे जिल्ह्यामध्ये जे काही तरुण आहेत, युवक आहेत, बेरोजगार आहेत, यांच्या वतीने या ठिकाणी समिती अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल।